लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आज 26 मे आज होणार 100% 11वा हप्ता वाटप। आज 100% 11व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज फिक्स वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। भरपूर दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या, वाट पाहत होत्या 11वा हप्ता आमच्या अकाउंटमध्ये बँक खात्यामध्ये कधी जमा होणार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 100% फिक्स पैसे वाटप होणार आहेत। 11व्या हप्त्याचे पैसे पोस्ट बँक असेल, SBI बँक असेल, इतर कोणतीही बँक असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्राचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असेल, कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, आज सकाळपासूनच पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ही लाईव्ह अपडेट आपण YouTube वरती मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक आणि एक चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा। ठीक आहे, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल। अतिशय आनंदाची बातमी आहे, आज 100% पैसे वाटप। सकाळपासूनच पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ट्रान्सफर पैसे झालेले आहेत। महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे, ओरिजिनल अपडेट आहे। सर्वात आधी अपडेट आपला रेकॉर्ड आहे YouTube वरती देण्याचा, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलशी कनेक्ट राहा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील इथून पुढच्याही अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर बघा, नमस्कार, आजची अपडेट मे महिन्याचा हप्ता आला रे आला। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा लॉटरी लागली, कारण की मे महिन्याचे पैसे आजच जमा होत आहेत। राज्य सरकारने निधी केला ट्रान्सफर, निधी केला वर्ग। म्हणजे बघा, राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाला चेक दिलेला आहे, कोटी रुपयांचा चेक दिलेला आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये आता रक्कम ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण की जो काही निधी लागणार होता 11वा हप्ता वाटप करण्यासाठी तो निधी राज्य सरकारने वर्ग केलेला आहे। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। ठीक आहे, आता पुढची आपण लेटेस्ट अपडेट पाहूया। तर तुम्हाला सर्वांना माहित आहे, लाडक्या बहिणीला आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि आज 11वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे आले आहेत ते आपण अपडेट पाहूया। तर बघा, लाडक्या बहिणींना सर्वात जो पहिला हप्ता सुरू झाला होता तो झाला होता गेल्या वर्षी 2024 वर्ष जुलै महिन्यामध्ये। जुलै महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणीला मिळाले। त्यानंतर दुसरा हप्ता होता ऑगस्ट महिन्याचा, दुसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। त्यानंतरचा जो तिसरा हप्ता होता तो होता सप्टेंबर महिन्यामध्ये। ठीक आहे, सप्टेंबर महिन्याचा, सप्टेंबर 2024। तर या महिन्याचे सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। या ठिकाणी विषय असा झाला होता, ज्यावेळेस तुम्हाला हप्ते वाटप केले त्यावेळेस पहिल्या हप्त्यासोबत दुसरा हप्ता एकत्र दिला होता। म्हणजे पहिला हप्ता म्हणजे जुलै महिन्याचे पैसे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र दिले होते, कारण की त्यावेळेस ही योजना नवीन सुरू झाली होती आणि लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत सुरुवातीला मुदत दिली होती। त्यानंतर मुदत वाढवून 15 ऑक्टोबर पर्यंत फायनल मुदत होती अर्ज करण्यासाठी। त्यानंतर बघा, तुम्हाला तिसरा हप्ता जो आला होता तो होता सप्टेंबर महिन्याचा आणि हा तिसरा हप्ता हा सेपरेट दिला होता। त्यानंतर चौथ्या हप्त्याचे पैसे दिले होते ऑक्टोबर महिन्याचे पैसे आणि नोव्हेंबर महिन्याचा 5वा हप्ता। बघा, ऑक्टोबरचा चौथा आणि नोव्हेंबरचा 5वा हप्ता असे चौथा आणि 5वा हप्ता एकत्र दिला होता, कारण की निवडणूक लागणार होती। आचारसंहितेमुळे परत पैसे वाटप करण्यामध्ये प्रॉब्लेम आला असता, त्याच्यामुळे तुम्हाला हे दोन्ही हप्ते एकत्र दिले होते। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट अपडेट। त्यानंतरचा हप्ता होता 6वा हप्ता। 6वा हप्ता हा निवडणुकीच्या नंतर होता। इलेक्शन झालं, निवडणुका प्रक्रिया पार पडल्या, त्यानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले आणि 6वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे फायनल आठवड्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये वाटप केला होता। त्यानंतर नवीन वर्ष सुरू झाले, 2024 वर्ष संपले। हे जे 6 हप्ते होते हे तुम्हाला गेल्या वर्षी मिळाले होते वर्ष 2024 मध्ये। ठीक आहे, त्यानंतर पुढची जी लेटेस्ट अपडेट होती ती अपडेट होती 2025 वर्षामधील। तर वर्ष 2025 मध्ये बघा, पहिला हप्ता दिला जानेवारी महिन्याचा, 7वा हप्ता होता जानेवारीचा, तो तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये मिळाला। त्यानंतर 8वा हप्ता होता फेब्रुवारी महिन्याचा। या हप्त्यामध्ये थोडासा उशीर झाला होता हा हप्ता बहिणींना मिळण्यामध्ये। फेब्रुवारीचा हप्ता थोडा उशिरा मिळाला, फेब्रुवारी महिना संपला तरी सुद्धा महिलांना पैसे मिळाले नव्हते।
त्यानंतर मग या ठिकाणी बघा महिला दिन होता 8 तारखेला, 8 मार्च. त्या कालावधीमध्ये म्हणजे 7 मार्च ते 12 मार्च या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीला सोबत हप्ते वाटप केले होते. म्हणजे 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र दिला होता. म्हणजे 2-3 दिवसाचा गॅप होता मागे पुढे आणि दोन्ही हप्ते तुम्हाला त्याच आठवड्यामध्ये मिळाले होते. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये 10वा हप्ता वाटप झाला. 10वा हप्ता होता एप्रिल महिन्याचा. ठीक आहे. तर एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा थोडे उशिरा आले होते. 2 तारखेला पैसे आले, 2 मेला. म्हणजे एप्रिल महिना संपला तरी पैसे आले नव्हते. 2 मे पासून ते 7 मे किंवा 6 मे पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे 3-4 दिवसाच्या कालावधीत सर्व महिलांना पैसे मिळाले होते त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणीला आतापर्यंत टोटल 10 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. एकूण हप्ते लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना जमा झाले आहेत 10. किती हप्ते जमा झाले? 10. आणि एकूण पैसे जमा झाले आहेत 15,000. 1500 गुणिले जर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं, जर 1500 गुणिले 10 हप्त्याची एकूण बेरीज केली तर 15,000 रुपये लाडक्या बहिणींना एकूण आतापर्यंत मिळाले आहेत. आणि आता आज लाडक्या बहिणींना गुड न्यूज आहे, कारण की आज होणार आहे 11वा हप्ता वाटप. सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज 100% 11वा हप्ता वाटप होणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर या ठिकाणी बघा किती पैसे मिळाले, किती हप्ते मिळाले. तर एकूण 10 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत आणि एकूण पैसे जमा झालेले आहेत 15,000 रुपये. आणि या 15,000 रुपये मिळालेली रक्कम आहे. या रकमेमध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे ऍड होणार आहेत, प्लस होणार आहेत, म्हणजे अधिक होणार आहेत. हे पैसे सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे टोटल जी मिळणारी रक्कम होणार आहे ती होणार आहे 16,500 रुपये. कारण की ऑलरेडी तुम्हाला 15,000 मिळाले आहेत, त्यामध्ये 1500 ऍड होणार. टोटल रक्कम मिळणार आज तुम्हाला 16,500 रुपये. एवढे पैसे लाडक्या ताईला, लाडक्या बहिणीला एकूण जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर पुढची अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात. तर बघा या योजनेमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेप्रमाणेच तुम्हाला 1500 रुपयाचा दर महिन्याला लाभ दिला जातो. ठीक आहे. तर बघा 1500 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. परंतु ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना लाडकी बहीण या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, किंवा या योजनेसाठी त्या महिला अपात्र ठरणार आहेत. कारण की तुम्ही कोणत्या तरी एकाच योजनेसाठी पात्र ठरू शकता व कोणत्या तरी एकाच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता, असा या ठिकाणी सरकारचा नियम आहे, शासनाचा नियम आहे. जर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. दोन्ही मधून मिळणारा लाभ समान आहे. म्हणजे दोन्ही योजनांमध्ये तुम्हाला 1500 रुपयाचाच लाभ दर महिन्याला दिला जात असतो. एकाच योजनेचा तुम्ही कोणताही लाभ घेऊ शकता. ठीक आहे. दोन्ही मधून तुम्हाला 1500 रुपये मिळतात. हे तुमच्यावरती डिपेंड आहे कोणत्या योजनेतून लाभ घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर पुढची योजना आहे अन्नपूर्णा योजना. तर बघा या योजनेसंदर्भात खुशखबर आहे. या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना 3 गॅस मोफत लाभ दर वर्षातून दिला जातो. म्हणजे एका वर्षामध्ये 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जात असतात. ठीक आहे. या योजनेमधून सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी लाभ घेत असतात. या योजनेसाठी सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी बघा, सर्वच लाडक्या बहिणी पात्र आहेत. एका गॅस सिलेंडरचे तुम्हाला 830 रुपये मिळतात आणि वर्षातून तुम्हाला असे 3 गॅस सिलेंडर दिले जात असतात. ठीक आहे. वर्षातून 3 गॅस सिलेंडर म्हणजे 830 गुणिले जर तुम्ही 30 केलं तर वार्षिक उत्पन्न किंवा वार्षिक रक्कम जी तुम्हाला या योजनेतून मिळते ती मिळते 2490 रुपये. उज्ज्वला गॅससाठी पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ठीक आहे. या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची लेटेस्ट आपण अपडेट पाहूया. तर बघा आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट अशी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता GR प्रसिद्ध झालेला आहे. आणि या GR मध्ये बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 335.70 कोटींचा निधी लाडकी बहीण या योजनेसाठी दिलेला आहे. म्हणजे निधी जाहीर झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता पैसे येणार आहेत. आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे. 335.70 कोटी रुपये वाटप होणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की दादा आम्हाला मे महिन्याचा हप्ता किती येणार, आम्हाला 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार. कारण की ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीच्या रकमेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत. 1500 रुपयावरती लाडक्या बहिणींना डिपेंड ठेवणार नाही. 1500चे आम्ही 2100 रुपये करणार आहोत, 2100चे 2500 करणार आहोत, 2500चे 3000 करणार आहोत, असं निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं होतं. तर आता लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार. तर बघा तुम्हाला 2100 रुपये 100% मिळणार आहेत.
महायुती सरकारने स्पष्ट केलेला आहे। परंतु ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये दिले जातील। सध्या तरी तुम्हाला 1500 मिळणार। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो 11वा हप्ता येणार आहे मे महिन्याचा, हा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच येणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी फिक्स आहे, कन्फर्म आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा मगाशी व्हिडिओ मध्ये बोलल्याप्रमाणे मराठी अनेक त्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला सांगितलं की जी आर प्रसिद्ध झालेला आहे। आता या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, लाडकी बहीण योजना 11वा हप्ता वाटप करण्यासाठी 335.70 कोटींचा चेक या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे, निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी शॉर्ट मध्ये तुम्हाला जी आर दाखवत आहे। तर या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत। शासन निर्णय काय झालेला आहे मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासंदर्भात। तर बघा, मे महिन्याचा हप्ता वाटपचा जी आर आलेला आहे। आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण या ठिकाणी हा जी आर पाहू शकता। आता याच्यामध्ये शासन निर्णय काय झालेला आहे तो आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता बघू शकता या ठिकाणी बघा, अंतर्गत 335.70 म्हणजे अक्षरी रुपये 335 कोटी 70 लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। बघा, एवढा निधी आता मंजूर झालेला आहे, 335.70 कोटी। तर या ठिकाणी बघा, 26 मे ते 30 मे हा जो कालावधी आहे, म्हणजे आज तारीख आहे 26, आज 100% पैसे वाटप होणार आहेत। आज 100% 11वा हप्ता वाटप होणार आहे। आज वार आहे सोमवार, त्यामुळे बँका सुद्धा सुरू आहेत। कोणतीही अडचण हे पैसे वाटप करण्यामध्ये येणार नाहीये। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी अनेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही अपडेट सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल। तर बघा, मे महिन्याचा हप्ता वाटप आता जी आर आला आहे। बघा, मे महिन्याचा हप्ता वाटप जी आर आला आहे। तर बघा, 335.70 कोटींचा निधी या लाडकी बहीण या एका योजनेसाठी मंजूर झालेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, आज 100% या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज 100% पैसे वाटप होणार आहेत। बँकेकडून पैसे जमा झाल्याचा अशा प्रकारे मेसेज येणार आहे। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिट टू युअर अकाउंट नंबर, अशा प्रकारचा मेसेज तुमच्या फोनवरती येणार आहे। बघा, आज तारीख आहे या ठिकाणी बघा, आज तारीख आहे 26 मे, त्यानंतर 27 मे आणि 28 मे या 3 दिवस 100% पैसे वाटप होणार आहेत। 100% 11वा हप्ता वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट। तर बघा, आज सकाळपासून काही जिल्ह्यामध्ये आजच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। आता बघा, आज पहिली यादी वाटप होणार आहे, त्यानंतर उद्या दुसरी यादी वाटप होणार आहे, परवा दिवशी तिसरी यादी वाटप होणार आहे, म्हणजे फायनल याद्या असणार आहेत। अंतिम यादी सुद्धा वाटप होणार आहे। सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे। बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र राज्यातील हे सर्वच्या सर्व 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत। सर्वच महिलांना हा लाभ मिळणार आहे। तसेच लाडकी बहीण योजना सोडून मोफत गिरण योजनेसंदर्भात काय अपडेट आहे, भरपूर महिला कमेंट्स करून विचारत होत्या, मोफत पिठाची गिरण आम्हाला कधी मिळणार, या योजनेतून लाभ कसा मिळवायचा, असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणी विचारत होत्या। तर बघा, मोफत पिठाची गिरणी वाटप योजना सुरू आहे का, जाणून घ्या सत्य। तर बघा, सध्या काही वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोफत किंवा 90% अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार अशा प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे। तर खरंच तुम्हाला पिठाची गिरण मिळणार आहे का, लाडक्या बहिणीला पिठाची गिरण मिळणार आहे का, आता आपण त्या संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र सरकारने अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा केलेली नाही, ना महाडीबीटी पोर्टलवर, ना समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर, ना कोणत्याही अधिकृत शासन निर्णयात अशा योजनेचा उल्लेख आहे। मोफत पिठाची गिरणी, बघा, मोफत पिठाची गिरणी वाटप योजना सध्या सोशल मीडियावर फिरत असली तरी त्यास कोणताही अधिकृत आधार नाही। अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व स्वतःची वैयक्तिक माहिती अशा वेबसाईट वरती देऊ नये, ही सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांसाठी सूचना असणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचाच फक्त लाभ दिला जातो।
आणि याच्यामध्ये लवकरच 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत, परंतु 2100 बाबत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही। त्यामुळे तुम्हाला आता सध्याचा 11वा हप्ता असेल, 12वा हप्ता असेल, हे पैसे तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच नेहमीप्रमाणे दिले जाणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता किती पैसे मिळणार आहेत हा प्रश्न भरपूर महिलांचा आहे। तर बघा, काही महिलांना जो 11वा हप्ता किती मिळणार आहे, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, काही महिलांना 11व्या हप्त्यामध्ये पैसे जास्त मिळणार, तर काही महिलांना कमी मिळणार। आता कमी की जास्त किती मिळणार, तर बघा, काही महिलांना 11वा हप्ता हा 1500 रुपये मिळणार, तर काही महिलांना 500 रुपये मिळणार। आता कोणत्या महिलांना 1500 मिळणार, कोणत्या महिलांना 500 मिळणार, आता आपण त्या संदर्भातली ऑथेंटिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तर बघा, 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे सध्या लाडकी बहीण योजना वर्क करत आहे। तर आता काय म्हटलेलं आहे पाहूया। तर बघा, ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी मिळतो। मात्र ज्या महिला इतर योजना जसे की नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेमधून 1000 रुपये प्रति महिना लाभ मिळतो, त्यांना उर्वरित फरकाची रक्कम म्हणजे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतील। म्हणजे या ठिकाणी गोष्ट क्लिअर करतो, ज्या महिला इतर योजनेतून लाभ घेतात, इतर योजना म्हणजे जसं की नमो शेतकरी योजनेतून तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये मिळतात, वर्षाला 12,000 मिळतात, म्हणजे दर महिन्याला 1000 मिळतात, ठीक आहे। तर अशा महिलांना 500 मिळणार आहेत। आता किती महिलांची संख्या आहे, आकडेवारी समोर आलेली आहे। तर बघा, राज्यातील 7,74,148 महिलांचा समावेश असून त्यांना लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये सन्मान निधी मिळणार आहे। आता तुम्हाला क्लिअर झालेलं आहे, कोणाला 500 कोणाला 1500, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय। बघा, लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता 8 लाखापेक्षा अधिक महिलांना मिळणार फक्त 500 रुपये। बघा, 8 लाख म्हणजे या ठिकाणी आकडेवारी क्लिअर सांगितलेली आहे, 7,74,000 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपल्याकडे आकडेवारी सुद्धा आलेली आहे। 7,74,148 एवढ्या महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत, बाकी महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे बघा, 8 लाखच्या जवळपास महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील, कारण की या महिलांना 1000 रुपये ऑलरेडी मिळत आहेत दुसऱ्या योजनेतून, म्हणजे ते नमो शेतकरी योजनेतून मिळत आहेत, ठीक आहे। तसेच बघा, लाडक्या बहिणींना पाठीमागे 2 मे ते 5 मे या कालावधीत 10व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळालं आहे, आणि आज लाडक्या बहिणींना 11व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस सोनेरी दिवस असणार आहे, कारण की 11व्या हप्त्याचं गिफ्ट सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढची अपडेट पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी कमेंट्स केल्या की दादा आम्हाला पैसे का येत नाहीत, याचं कारण काय असू शकतं। तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये तपासा, लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषमध्ये बसत आहात का, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का, तुमचा अर्ज मंजूर आहे का, या बेसिक गोष्टी तुम्ही चेक करून घ्या, ठीक आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो, तुमचं जे आधार कार्ड आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेसोबत लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या। हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा घरी मोबाईलवरती चेक करता येतं। कसं चेक करायचं त्याबद्दल ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की पहा, ठीक आहे। आधार कार्ड जर तुमचं बँकेसोबत लिंक आहे तरी सुद्धा जर तुम्हाला पैसे येत नसतील, तुमचा अर्ज मंजूर आहे तरी सुद्धा जर तुम्हाला पैसे येत नसतील, तर मग तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची जी बँक आहे, कोणती पण बँक असू द्या, पोस्ट बँक असेल, SBI बँक असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, बँकेची KYC पूर्ण आहे का हे चेक करा, तिथे जाऊन चेक करा बँकेमध्ये, ठीक आहे। एवढ्या सर्व गोष्टी जरी असतील आणि तरी सुद्धा जर तुम्हाला पैसे येत नसतील, तर मग समजून जा की तुम्हाला या योजनेमधून अपात्र घोषित केलं आहे। मग तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल किंवा तुमचं 2.5 लाखापेक्षा म्हणजे 2.5 लाखापेक्षा जर वार्षिक उत्पन्न जास्त असेल, तर तुम्हाला अपात्र केलेलं असू शकतं। या बाकीच्या गोष्टी चेक करा, ठीक आहे। आणि याच्यामध्ये नसेल तरी सुद्धा जर मंजूर नसेल, तर तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता लाडकी बहीण योजनेच्या। हेल्पलाईन नंबर तुम्हाला आपल्या चॅनलवरील शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटून जाईल, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ नक्की चेकआउट करा, त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींना आता 5 गिफ्ट मिळणार आहेत। तर कोणते ते 5 गिफ्ट असणार आहे त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत। तर 5 गिफ्ट मिळणार आहे, त्यामधील पहिलं गिफ्ट आहे, लाडक्या बहिणी खुश होणार आहेत, कारण की आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता दुसरा टप्पाचे पैसे वाटप होणार आहेत, म्हणजे दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीला
मिळणार आहेत, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणीला दरवर्षी 3 गॅस सिलेंडर दिले जात असतात या योजनेअंतर्गत. त्यामधील पहिल्या गॅसचे पैसे जमा झालेत आणि आज दुसऱ्या गॅस म्हणजे आता लवकरच दुसऱ्या गॅसचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हे असणार आहे पहिलं गिफ्ट. दुसरं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी असणार आहे. हे गिफ्ट तुम्हाला महायुती सरकार लवकरच देण्याची शक्यता आहे. 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणीला योग्य वेळी दिले जाणार आहेत. महायुती सरकारचं ताकद वाढली, महाराष्ट्र सरकारची ताकद वाढली की आपोआप लाडक्या बहिणीची दिले जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे व तुम्हाला जे 1500 रुपये आता रक्कम दिली जात आहे या 1500 मध्ये तुम्हाला 2100 रुपये 1500च्या जागी 2100 दिले जाणार आहेत. तसेच तुम्हाला बांधकाम कामगार योजनेसंदर्भात माहिती आहे. याच्यामध्ये नवीन भांडी संच ऍड झालेला आहे. 30 भांड्यांचा संच आहे. हे तिसरं गिफ्ट असणार आहे. मग याच्यामधून चमच्यापासून कढई पासून ते प्रेशर कुकर पर्यंत अशा सर्व प्रकारची जे घरात यूज साठी लागतात, रेग्युलर यूज साठी लागणाऱ्या भांड्यांचा समावेश आहे. हा नवीन संच जाहीर झालेला आहे. हे तिसरं गिफ्ट असणार आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींच्यासाठी. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. चौथं गिफ्ट लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना काय मिळणार आहे? तर चौथं जे गिफ्ट असणार आहे हे स्पेशल गिफ्ट असणार आहे, कारण की घरकुल हे सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे. याच्यामध्ये इतर योजनेपेक्षा या योजनेमधून सर्वात जास्त निधी मिळतो, लाभ मिळतो. आता ज्या महिलांना घर नाहीये, स्वतःच राहायला घर नाहीये, एखाद्या म्हणजे पाचटीच्या घरामध्ये किंवा साध्या घरामध्ये ज्या महिला आपलं जीवन व्यतीत करत आहेत, अशा महिलांसाठी खुशखबर आहे. आता तुमचं नवीन घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण की 20 लाख घरकुलांची यादी मंजूर झालेली आहे. नवीन अर्ज तुम्ही करू शकता आणि यासाठी जी मुदत देण्यात आलेली आहे ती आहे 31 तारखेपर्यंत. 31 मे पर्यंत तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता. जे काही डॉक्युमेंट्स लागतात, जे काही जॉब कार्ड वगैरे काही जे काही लागत असेल ते तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी करा आणि त्यानंतर घरकुल योजनेचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ मिळवू शकता. ठीक आहे, आता त्यानंतर पुढचं 5वं फायनल गिफ्ट असणार आहे. ते 5वं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे तुम्हाला पाठीमागे बघा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता 5वं गिफ्ट असणार आहे मे महिन्याचा हप्ता. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आजच जमा होणार आहे. आजपासून सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2-3 दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. मे महिन्याचे हे पैसे असणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाला किती रक्कम मिळणार हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा, 7 लाख जवळपास 7 ते 8 लाख महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. बाकीच्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत आणि 2100 रुपये तुम्हाला आता सध्या दिले जाणार नाहीत. तर 2100 रुपये तुम्हाला योग्य वेळी दिले जाणार आहे. ज्या वेळेस महायुती सरकारची ताकद वाढेल त्यावेळेसच लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहेत. तोपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा 2100 रुपयासाठी करावी लागणार आहे. त्यानंतर 1500 रुपये तुम्हाला आज 11व्या हप्त्याचे जमा होणार आहेत, आजपासूनच जमा होणार आहेत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेतात अशा महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. आता तुम्हाला क्लिअर झालेलं आहे कोणत्या महिलांना 500 मिळणार, कोणत्या महिलांना 1500 मिळणार आणि कोणत्या महिलांना 2100 मिळणार. 2100 रुपये सर्वांनाच मिळणार आहेत, परंतु फ्युचर म्हणजेच भविष्यामध्ये 2100 रुपये लाडक्या बहिणीला, लाडक्या ताईला दिले जाणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आत्ताची सणाची सर्वात मोठी अपडेट. महायुती सरकारने दिली मोठी गुड न्यूज. प्रत्येक सणाच्या आधी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गेला पाहिजे असं नियोजन सध्या शासन करत आहे, अशी शासनाची सध्या भूमिका आहे. मग कोणता पण तो सण असू द्या, प्रत्येक सणाला लाडक्या बहिणीला ते पैसे कामाला येतील, जेणेकरून प्रत्येक सण लाडक्या बहिणीच्या आनंदामध्ये साजरा झाला पाहिजे असं या ठिकाणी शासनाची भूमिका आहे. मग सण कोणते कोणते असतात तर बघा, याच्यामध्ये भरपूर सण असतात. गुढीपाडवा सारखा सण असेल, मकर संक्रांत असेल, जसे की महिलांचे रिलेटेड सण, रक्षाबंधनचा सण असेल, त्यानंतर भाऊबीज असेल, दिवाळी सण असेल, असे जे काही मेन सण आहेत, मोठे मोठे सण आहेत, या सर्व मोठ्या मोठ्या सणाला लाडक्या ताईच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजेत. असे जे काही महाराष्ट्र राज्यातील सण असतील असे या ठिकाणी शासनाने भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्येक सण लाडक्या बहिणीच्या आनंदामध्ये साजरा होणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर सध्या बघा तुम्हाला 10 हप्ते मिळाले आहेत आणि 11व्या हप्त्याचे पैसे येत आहेत. 11वा हप्ता आहे मे महिन्याचा. ठीक आहे, कोणत्या महिन्याचा आहे? मे महिन्याचा. तर हा हप्ता तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये आलेला नाही, दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पैसे आले नाहीत, तिसरा आठवडा झाला पैसे आले नाहीत आणि आज आहे 4था आठवडा म्हणजेच फायनल आठवडा. तर या 4थ्या आठवड्यामध्येच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. 4था आठवड्या अंतिम आठवड्यात तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना आता मेच्या हप्त्यासाठी जास्त दिवस अजून प्रतीक्षा करावी
लागणार नाही, अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे आनंदाची बातमी आहे. कारण की आता सर्व लाडक्या बहिणी प्रश्न विचारत होत्या की लाडकी बहीण ही योजना आहे, तर ही योजना किती दिवस चालणार, की 2 महिने चालणार, 4 महिने चालणार, 1 वर्ष चालणार, की किती दिवस चालणार, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये होता. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला देत आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कधीही बंद म्हणजे काय, लाईफ टाईम थोडी चालणार आहे असं तर नाहीये. लाईफ टाईम नाही, परंतु लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. तर असं का म्हणत आहे, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत आहे. तर बघा, महायुती सरकार सत्तेमध्ये असण्याचं मेन कारण आहे सर्व लाडक्या बहिणी. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट योजना ठरली आहे. सर्व लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार असल्या कारणाने लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही, असं स्पष्ट केलेलं आहे महायुती सरकारने. त्यामुळे बघा 5 वर्ष ही योजना चालणार आहे. तुम्हाला दर महिन्याला सध्या 1500 मिळत आहेत. भविष्यामध्ये लवकरच तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. प्रत्येक महिन्याला तुम्हाला लाभ मिळणार आहे. 5 वर्ष लाडकी बहीण योजना चालणार आहे. आता आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व आपल्या चॅनलवरील व्ह्युअर्ससाठी, सबस्क्रायबरसाठी मोठं गिफ्ट असणार आहे. आता बघा, आपल्या चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार झालेला आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील, 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्यावेळेस आपण मोफत पैठणी साड्यांचा वाटप करणार आहोत. 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. ठीक आहे, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, 2 लकी विनर असतील, त्यांना त्यावेळेसच पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. त्यामुळे या गिव्हअवे मध्ये नक्की पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना. तर बघा, महायुती सरकारकडून किंवा महाराष्ट्र राज्य सरकारकडून या ठिकाणी बघा होळीच्या सणाला सुद्धा साडीचं वाटप करण्यात आलं होतं. ही साडी कोणाला मिळाली होती, तर ज्या गरीब घटकातील महिला आहेत, गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, अशाच महिलांना फक्त ही साडी वाटप करण्यात आली होती. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा ही साडी मोफत मिळाली आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. होळीच्या सणानिमित्त साडीचं वितरण करण्यात आलं होतं. अतिशय मस्त ही योजना होती. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये काही नियम असतात. त्यापैकी जो पहिला नियम आहे तो आहे आधार कार्ड नियम. तर आधार कार्ड नियम काय आहे, तर तुम्हाला जर 11वा हप्ता मिळवायचा असेल किंवा इथून पुढचा 12वा हप्ता जर मिळवायचा असेल, तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक असायला हवं. ही या ठिकाणी पहिली कंडिशन आहे. त्यानंतर तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. तसेच तुम्हाला आता दरवर्षी जून जुलै महिन्यामध्ये, बघा आता पुढचा महिना जून आलेला आहे, जून आणि जुलै महिन्यामध्ये KYC करावी लागणार आहे वर्षातून एकदा. ही सर्व महिलांना करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पुढचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार आहेत. अजून या संदर्भात अपडेट पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे. तुम्हाला अगोदरच आपण ही अपडेट देत आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. ही अपडेट असणार आहे लाडकी बहीण या योजनेसंदर्भात. आता तुम्हाला 11वा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे, तर बघा अखेर सर्वच्या सर्व महिलांची, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींची अखेर आता प्रतीक्षा संपणार आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये 11व्या हप्त्याचे आजपासून जमा होत आहेत आणि लवकरच गॅसचे 830 रुपये सुद्धा लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला गॅसचे पैसे असतील, लाडकी बहीण योजनेचे 11व्या हप्त्याचे पैसे असतील, हे आता जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार, किती दिवस ही योजना चालणार. मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यामुळे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कारण की ही योजना सुरळीतपणे महायुती सरकार चालवत आहे. तुम्हाला आतापर्यंत बघा 1 वर्ष आता या योजनेला पूर्ण होत आलेलं आहे. जवळपास आता 11वा हप्ता मिळत आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होणार आहे 12 हप्ते जमा केल्यामुळे. त्यामुळे सक्सेसफुली ही योजना महायुती सरकार रन करत आहे, चालवत आहे. तसेच आता तुम्हाला 2100 रुपये कधी देणार, हा प्रश्न भरपूर महिला विचारत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपडेट दिलेले आहे. तर 2100 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. कॅल्क्युलेटिव्ह या गोष्टी असतात. माहिती सरकार आता थोडं कॅल्क्युलेटिव्ह बैठक वगैरे मंत्र्यांची होत आहे. कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी करून माहिती सरकार ते आणणार आहे. तुम्हाला 2100 रुपये देण्याबाबत जे काही वचन दिले आहे ते वचन माहिती सरकार पूर्ण करणार आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहे.
बघा 100% 5 वर्षाचा जाहीरनामा आहे असं महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे 5 वर्षामध्ये आम्ही कधीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. त्यामुळे 100% लाडक्या ताईला लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी निश्चित झालेली आहे, फिक्स झालेली आहे. तर बघा महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता 11वा हप्ता आजपासून वाटप होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. 5 वर्ष ही योजना कुठेही जात नाही, 5 वर्ष ही योजना चालणार आहे. तसंच बघा सर्व पात्र लाडक्या बहिणीला महायुती सरकार 2100 रुपये देणार आहे अशी अपडेट दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे की महायुती सरकार लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहे. सध्या 1500 रुपये देतोय, आर्थिक परिस्थिती सुधारली की 2100 रुपये देऊ असं मोठं विधान महायुती सरकारने केलेलं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच या ठिकाणी बघा लाडकी बहीण या एका योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तसेच बघा लेक लाडकी या योजनेसाठी 50,55,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल? 11वा हप्ता बघा आज तारीख आहे 26 मे, आज वार आहे सोमवार. आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.